हॅलो फ्रेंड्स, तर सकाळचे वाजलेले आहे 8:30. आम्ही जातोय बाहेर फिरायला, फॅमिली ट्रिप थोडी वन डे. तर आम्ही जातोय मोराची चिंचोली, तिथं शिरूरला आहे मोराची चिंचोली म्हणून पुण्याला. तर तिथं जातोय फॅमिली ट्रिप, सर्व म्हणजे रिलेटिव्स आहेत त्यांच्यासोबत जातोय. तर पूर्ण व्लॉग शेअर करणार आहे, पूर्ण व्लॉग नक्की बघा. तर आता निघतोय आम्ही अजून जायला. 8:30 वाजले. तिथं 9:30चं एंट्री आहे, बट थोडं लेट झालं निघायला, कारण छोटे मुलं आहेत वगैरे सर्वांजवळ, तर लेट होणारच. आणि आता आम्ही पोचलेलो आहोत मोराची चिंचोली इथं शिरूरला. तर गाड्या पार्किंगला साईडलाच त्यांनी अशी पार्किंग केलेली आहे मोठी. तिथं सर्व टू व्हीलर फोर व्हीलर काय तुम्ही पार्क करू शकतात. तर पार्किंग करून आता आम्ही जातोय, एंट्री करणार आहोत. तर हे बघा, हे एंट्री गेट आहे. साईडलाच त्यांचे तिकीट वगैरे काउंटर आहे. तिथून तिकीट घेऊन तिथूनच मग एंट्री करायची आहे. तर तिकीट वगैरे सुद्धा वेगवेगळे आहेत. प्रत्येक ठिकाणचा एकचदा मिळणार आहे, बट द्यायचं आहे आतमध्ये वेगवेगळं. तर दाखवणार आहे तुम्हाला की कशा प्रकारे आहे सर्व. तर इथं आहेत 700 रुपये पर हेड. बट आम्ही गेलो होतो ग्रुपनी, आम्ही जास्त जण होते, सो आम्हाला लागले होते 600 रुपये पर हेड. जर तुम्ही ग्रुपनी गेला तर त्यांना डिस्काउंट मागू शकतात, अदरवाईज 700 रुपये पर हेड तुम्हाला पे करावे लागतील. तर आता आम्ही एंट्री केलेली आहे. आणि आता या साईडला, एका साईडला वेलकम ड्रिंक आहे. इथं वेलकम ड्रिंक मिळतं सर्व, म्हणजे त्या दिवशी जे वेलकम ड्रिंक राहणार आहे ते. आणि इकडे त्यांचं आहे जेवणाचं, ते सुद्धा दाखवते पुढे जाऊन. फोटोशूटसाठी त्यांनी काही इथं आयटम्स केलेले आहे, ते तुम्ही बघू शकतात. आणि तिकीट अशा प्रकारे आहे, म्हणजे जेवणाचं वेगळं, मग हुरडा पार्टीचं, चहाचं. तर जिथं आपल्याला जे काही खायचं आहे, नाश्त्याचं वेगळं. तर नाश्ता करायच्यासाठी मी नाश्त्याचं कुपन देऊन मग नाश्ता आणला होता. तर मिसळ पाव नाश्ता होता, आणि वेलकम ड्रिंकमध्ये होतं मँगो ज्यूस. तर मँगो ज्यूस घेतलेला, आणि चहाचं कुपन देऊन मी आता चहा घेते. तर असे हे कुपन भेटलेले वेगवेगळे 600 रुपयामध्ये. आणि हे जेवणाचं त्यांचं मोठं डायनिंग केलेलं आहे त्यांनी. तर असे 2 डायनिंग त्यांनी केलेले आहे, एक याच्याच बॅक साईडला एक आहे आणि हे एक आहे. तर चला आता एक्सप्लोअर करूया पूर्ण जे आहे ते. तर त्यांनी असे थोडे थीम वगैरे बनवून काही केलेलं आहे इथं. तर पहिल्यांदा आम्ही जाणार आहोत, स्पेस थीम बनवलेलं आहे त्यांनी. तर तिथं काय काय आहे ते तुम्हाला दाखवते पुढे, व्हिडिओ पूर्ण बघा. तर हे बघा, इथं असं फोटोशूटसाठी ॲस्ट्रॉनॉट बनवलं आहे. नंतर आपल्या स्पेसबद्दलची इथं माहिती दिलेली आहे त्यांनी, स्पेसबद्दल वगैरे. आणि आपले जे ॲस्ट्रॉनॉट किंवा सायंटिस्ट वगैरे आहेत, आपले इंडियन सायंटिस्ट ॲस्ट्रॉनॉट, त्यांच्याबद्दल त्यांनी इथं माहिती लावलेली आहे. आणि हे फोटोशूटसाठी मी सुद्धा इथं फोटोशूट केलं होतं. आणि हे बघा, हे अशा प्रकारे ठेवलेलं आहे सर्व छान, आपल्या स्पेसचं माहिती आहे इथं. तर हे बघितल्यानंतर आता पुढे जाऊया. तर पुढे आहे किल्ले संग्रहालय. किल्ले संग्रहालयामध्ये त्यांनी आपल्या महाराष्ट्रातलेच नाही तर अख्ख्या भारतातले त्यांनी किल्ल्यांबद्दल माहिती इथं लावलेली आहे, म्हणजे फोटो आणि त्याबद्दलची माहिती असं इथं आहे सर्व. तर महाराष्ट्राच बरोबर पूर्ण भारतातले, म्हणजे गोवा वगैरे सर्व राजस्थानचे किल्ल्यांबद्दल इथं माहिती आहे. हे बघा, हे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा बरीच माहिती इथं होती लावलेली. तर छान वाटलं खूप. ऐतिहासिक पण त्यांनी म्हणजे जोपासलं आहे, त्यामध्ये ऐतिहासिक पण घेतलेलं आहे. तर छान वाटलं माहिती वगैरे वाचून. एवढी सर्व माहिती तर आम्ही वाचू शकलो नाही, बट जी काही वाचली ती आवडली. तर चला जाऊया पुढे. तर हे इथं असे छोटे स्टॉल बनवले, आणि हे स्टॉल आहे ते बो अँड ॲरो वगैरे किंवा डाएट चार्ट वगैरे असं त्यांनी बनवलेलं आहे. तर हे गेम्स तुम्ही खेळू शकतात, बट हे दुपारी अजून बंद होते. 4 नंतर सुरू झाले होते, 3 का 4 नंतर सुरू झाले होते. नंतर तुम्ही खेळू शकतात. आता आमच्यासोबतचे जे होते ते ऑलरेडी पोचले होते, आता ते आलेत, आम्ही भेटलो सर्व. आता जाऊया पुढे. आता आम्ही जे जातो याच्या आहेत राईट साईडला आहे स्विमिंग पूल, तो नंतर दाखवणारच आहे तुम्हाला. आणि ही अशी सायकलिंग वगैरे सुद्धा आहे इथं, ॲडव्हेंचर. तर ॲडव्हेंचर्स काय काय आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे, व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, माझे व्लॉग्स तुम्हाला आवडत असतील, तर एक लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मोटिवेशन मिळतं मला. सो तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप लाख मोलाचा आहे. सो नक्की सबस्क्राईब करून मोटिवेट करा, सपोर्ट करा माझ्या चॅनलला. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहेत मग नंतर मी. तर चला दाखवते तुम्हाला सर्व. हे इथं त्यांनी बनवलेलं आहे झुलता पूल. आणि इथं ॲडव्हेंचर एक बनवलेलं आहे टायरसोबतचं, ते मी आता ॲडव्हेंचर करते. हे बघा,
तर खूप मज्जा आलेली मला. मी तर हे 2-3 वेळा हे केलं आहे टायरसोबतचं जे आहे ते, कारण फर्स्ट टाईम जेव्हा मी गेले तेव्हा एकदम स्लो आले. नंतर मग ते कारण स्लोमध्ये मज्जा नाही आली. मग नंतर 2-3 वेळा जेव्हा गेले तेव्हा मग एकदम फास्ट जास्त मज्जा आली. तर तुम्ही हे ट्राय करू शकतात गेल्यावर. नंतर हे झुलता पूल, याच्यावर तर भारी मज्जा आली एकदम, कारण चालायला जमतच नव्हतं. ते एवढं हलत होतं की खूपच. झुलता पूल म्हटल्यावर हलणारच आहे. आणि आमच्यासोबत पुढे काही मुलं होती, म्हणजे ते दुसऱ्या ग्रुपची होती छोटी मुलं, तर ती हलवत होती मुद्दामच झुलता पूल, तर तो जास्त हलत होता. तर पण भारी वाटलं, खूप मज्जा आली. तर बघा किती म्हणजे ॲडव्हेंचर जे होते इथले खूप छान होते. मी खूप एन्जॉय केला. मी म्हणजे आम्ही सर्वांनीच खूप एन्जॉय केला. बट आमच्यासोबत थोडे एजेड लोक पण होते आणि त्यांच्यासाठी सुद्धा होतं, एजेड लोकांसाठी. त्यांनी गार्डन वगैरेमध्ये बसले तिथं. नंतर पुढे मॅजिक शोसुद्धा होता, तो सुद्धा तुमच्यासोबत दाखवणार आहे. मलासुद्धा मॅजिकसाठी बोलवलं होतं त्या मॅजिशियननी, तर ते दाखवणारच आहे तुम्हाला पूर्ण. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तर चला आता झुलता पूलवरून जाऊया आधी. तर असे झुलता पूल जे आहेत ते 2 बनवले आहे त्यांनी. याच्याच अपोजिट म्हणजे पॅरलल साईडला एक आहे अजून झुलता पूल. आणि मी हा ॲडव्हेंचर कंप्लीट केलेला आहे अशा प्रकारे. तर चला बघूया मॅजिक शो. तर मॅजिक शोसाठी म्हणजे बरेचसे मॅजिक त्यांनी दाखवले, बट मी तुमच्यासोबत फक्त मला जेव्हा बोलवलं होतं तेव्हा जे मॅजिक झालं होतं ते शेअर करते. परकर नाही हो तो परकरचं काय करायचंय, जाऊ द्या. कोणचा आहे मॅडम? पर्पल. आणि तो परकर, जाऊ द्या. परकर असू नाही ती जीनची पॅन्ट असू, आपल्याला काय करा. मॅडम मॅजिशियन आहे, मी नाही. दिस इज अ मॅडम मॅजिशियन. मॅडम जे काय नाही. ओके, येलो कलर दाखवा आणि आपल्या कार्यक्रम नाव बी हसा पण जरा दामाने. तुम्हाला खूप हसवणार आहे, शिल्लक ठेवा. सरा टॉयलेट पर्फर एकच आहे का, जांभळा. मॅडम मॅजिशियन. आता फक्त 1 2 3 म्हणा. नाका वांसन माझं नाक ते एक नाक आहे ना. पण काली मोठे काली महाकाली बंगाल की जादू वाली गिली 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 गिली. छान. तुमची किती रुमाल होती? एक रुमाल पिवळा. ठीकच. वाव, ॲक्च्युली नोट त्यांनी बांधून आणले. यात काय नाही मॅडम, जॉईंट करून आणले. आणि कुणाचं मॅडम गाठी मारलं तुम्ही मला? हा, कुणाचं लग्न असेल तर मॅडमला गाठी मारायला. नंतर त्यांनी पिजनचं सुद्धा मॅजिक दाखवलं होतं, त्याच्यासोबत आम्ही नंतर फोटो काढले होते पूर्ण मॅजिक संपल्यानंतर. आणि नंतर आता आम्ही आलेलो आहोत उसाचा रस प्यायला. रसाचं सुद्धा कुपन एंट्री सोबतच मिळालं होतं. म्हणजे जे आपलं तिकीट होतं त्या तिकिटामध्येच उसाच्या रसाचं सुद्धा होतं. आणि हा रस जो होता त्याच्याच अपोजिट साईडला होतं. बुलक राईड होती, कॅमल राईड होती, नंतर ट्रॅक्टर राईड होती. तर आणि तिथंच मग बुलक राईड वगैरेच्याच एरियामध्ये तिथंच असे झोका वगैरे तुम्ही म्हणाल तर असं खूप म्हणजे प्रत्येक असं थोड्या थोड्या अंतराने त्यांनी असं झोका टांगलेले आहेत, म्हणजे लावलेले आहेत, झाडांनाच बांधलेले आहेत. तर अगदी नैसर्गिक असा झोका आहे, झाडालाच डिरेक्टली बांधलेला. खूप मज्जा येते हा झोका घ्यायला झाडाचा. खूप उंच असा हा झोका जातो. तर छान वाटलेलं खूप. आणि आता आम्ही बुलक राईड करतो आहे इथं. कॅमल राईड आम्ही केली नव्हती, कारण माझ्यासोबत शिवांश होता, सो मी कॅमल राईड अवॉइड केली. मुलांना खेळण्यासाठी स्लायडिंग वगैरे सुद्धा आणि झोकेसुद्धा होते. नंतर असंच छान असं वातावरण, पाणी, त्याच्या साईडला झोका, खूप भारी वाटलं. एकदम तिथंच असं बसावं वाटत होतं, दिवसभर इथंच असं बसून राहावं असं वाटत होतं. आणि वन डे पिकनिकसाठी हा स्पॉट खूपच मस्त आहे. नक्की व्हिजिट करा जर तुम्हाला वन डे कुठे जायचं असेल तर. तर आता वेळ झाली आहे लंचची. तर लंचमध्ये खूप सारे पदार्थ होते. मासवडी होती, पिठलं होतं, नंतर आपलं
पुरणपोळी होती, कढी होती, खीर होती, अशा प्रकारे खूप सारं होतं. आणि नंतर आता मी करते सायकलिंगची राईड. तर आधी मी ट्रॉली राईड केली, नंतर सायकलिंगची केली होती. ॲक्च्युली ही जी राईड आहे सायकलिंगची ही तुम्ही एकच वेळा करू शकता एका कुपनमध्ये. बट आमच्यासोबत जे म्हणजे आमचे रिलेटिव्ह होते एजेडवाले, त्यांनी केली नव्हती राईड, तर त्यांच्या कुपनने मी केली होती ही राईड 2 वेळा. नंतर आम्ही आलो स्विमिंग पूलमध्ये. तर स्विमिंग पूल छान आहे, छोटंसं आहे बट छान आहे मजा करायला. तिथंसुद्धा स्लायडिंग वगैरे आहे पोरांना खेळायला. तर पोरं फार म्हणजे एन्जॉय केला होता आमच्यासोबतची जी मुलं होती त्यांनी. आणि रेन डान्ससुद्धा होता. नंतर हे जे मी तुम्हाला आधी सांगितलं की त्यांनी असे गेम्स ठेवलेले आहेत, ते बो अँड ॲरो वगैरे. तर हे ते गेम्स आहेत. हे 3 का 4 वाजेनंतर सुरू होतात. आम्ही 4 वाजेनंतर इथं आलेलो तर ते सुरू झालेले होते. नंतर असं रिलॅक्स करण्यासाठी इथं खाट टाकून, झाडांच्या मध्ये खाट वगैरे टाकून तिथं तुम्ही रिलॅक्स करू शकता. त्यांनी तिथं पलंग वगैरे लावलेले आहेत. पलंग म्हणण्यापेक्षा खाट लावलेले आहेत छान अशा. आणि हे ज्या लोकांना इथं मुक्कामी राहायचं आहे त्यांच्यासाठी हे त्यांनी बांधलेलं आहे. छोटी छोटी घरं इथं बांधलेली आहेत. ही मुक्कामी राहणाऱ्या लोकांसाठी आहेत. नंतर आता वेळ झाली आहे ज्याची आपण खूप आतुरतेने वाट बघतो, हुरडा पार्टीची. तर हुरडामध्ये सुद्धा त्यांनी फक्त हुरडा नाही, त्याच्यासोबत स्वीटकॉर्न दिलेलं, नंतर बोरं दिलेली, चटणी दिलेली. 3 प्रकारच्या चटण्या होत्या यामध्ये. शेंगदाणा, खोबरं चटणी होती, गूळ होता आणि दही होतं. तर मग हुरडा पार्टी झाल्यानंतर आम्ही परत थोडा झोका खेळलो. आणि आता वेळ झाली आहे मोर बघायला जायची. या टायमाला संध्याकाळी तिथं मोर येतात. 6 वाजलेले असतील आता. या टायमाला मोर येतात. तर हे बघा, आम्हाला टोटल 8 मोर तिथं दिसले होते. तर त्यातले हे 2-3चे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते, कारण बाकीचे जे होते खूप लांब होते, व्हिडिओ क्लिअर नाही आला आहे. सो हे 2-3 जे होते हेच क्लिअर दिसत होते थोडे. सर्वात सुंदरसा पक्षी आहे हा मोर. खूपच सुंदर वाटत होतं बघायला. आणि आम्ही जाताना कव्हर केलं. हे निघतानी इथं कॅमल, बदक वगैरे, कोंबड्या, कबूतर, हे आपले जे पक्षी आहेत ते त्यांनी ठेवलेले आहेत, रॅबिट वगैरे. तर हे जातानाच आम्ही बघितलं निघतानी. मुलांना बघण्यासाठी छान आहे हे. आणि निघतानासुद्धा ते चहा आणि थोडी भेळ देतात सोबत खायला. तर आता ते खाऊन मग आम्ही निघणार आहोत. तर चला, व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. चला, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.